रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण ज्वारीचे रुचकर असे धिरडे बनवणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल। तेव्हा मात्र लाईक करायला विसरू नका। ज्वारीचे धिरडे बनवण्यासाठी 1 वाटी ज्वारीचं चाळून पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला भाज्या टाकायच्या आहेत, तर एक बारीक चिरून कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, 2-3 मिरच्या हिरव्या, कोथिंबीर बारीक आणि गाजर खिसून घेतलेलं आहे। आता हे सर्व आपण या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता मी ह्या भाज्या वापरलेले आहेत, त्याच्याऐवजी तुम्ही मटार जरी टाकलं तरी चालतं किंवा इतर कोणत्याही भाज्या टाकल्या तरी चालू शकतं। आपल्याला धिरडे पौष्टिकच बनवायचे आहेत। आता त्यामध्ये काही मसाले जातील। पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, चवीनुसार मीठ, पाव चमचा गरम मसाला, हिंग पाव चमचा आणि पाव चमचा जिरे। आता हे सर्व पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे। आता 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, ते जरा ठेचून घ्यायचे आहेत, कारण ठेचल्यानंतर जरा त्याचा स्वाद धिरड्यामध्ये खूपच सुंदर येतो। आता हे सर्व काढून घ्यायचं आहे चमच्याने आणि पिठामध्ये मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे सर्व चमच्याने मिक्स करून घेत आहे। सर्व मिक्स करून घ्यायचे। आता हे मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता गरजेनुसार पाणी टाकायचं आहे। आपल्याला हे धिरड्याचं पीठ आहे ना, भिजवून घ्यायचं आहे। आता जसं लागेल तसं थोडं थोडं करून त्यामध्ये पाणी टाकून घेत आहे। चमच्याने चांगलं हलवून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचे। इथे का अशा पद्धतीने बघा आपण धिरड्याचं पीठ भिजवून घेतलेलं आहे। आता त्याचा थिकनेस बघा अशा पद्धतीने आहे। चांगलं एकसारखं फेटून घ्यायचं। हे बघा असा त्याची कन्सिस्टन्सी। आता थोडंसं 15 मिनटं का होईना झाकून ठेवून द्यायचं आहे, म्हणजे ते चांगलं आतमध्ये मुरलं जातं। आता 15 मिनटं होऊन गेलेले आहेत बघा, एकदम असा घट्टपणा आलेला आहे। आता याच्यापेक्षा जर थोडंसं पातळ करायचं असलं तरी करू शकता, 1-2 चमचे पाणी टाकू शकतात, पण मला वाटतं एवढं ठीक आहे। आता गॅसवर पॅन ठेवलेला आहे, पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं। आता थोडासा तवा मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे आणि तवा थोडासा तापला की त्यामध्ये 1 चमचा धिरडे टाकून घ्यायचं आहे। थोडंसं चमच्याने गोल करून घ्यायचं, त्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि वरून असं थोडंसं तेल टाकायचं आणि झाकून ठेवायचं। 5-10 मिनटं जरा झाकून ठेवायचं। मीडियम फ्लेमवरच करतोय आपण, 5 मिनटं तरी झाकून ठेवायचं। नंतर काढल्यानंतर उलटून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडला। आता चांगला एकदम भाजून गेलेला आहे एका साईडनी, परत झाकण ठेवायचे। आता हे बघा अशा पद्धतीने मस्त आपले धिरडे तयार झालेले। आता ते एका काढून घ्यायचं आहे। आता थोडासा तवा परत गरम झाला की त्याच्यावर तेल टाकून घ्यायचं आहे आणि परत 1 चमचा बॅटर टाकून एकसारखं त्याला गोल करून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने आपण जसे लागेल तसे धिरडे टाकून हे धिरडे दहीसोबत खातात किंवा चटणीसोबत खातात। आता हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना,
तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे छान छान नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.